राम राम मंडळी, कशी आहे? मजेत ना? दत्तपौर्णिमेनिमित्त मी ना शिरा बनवला. तर तुम्हाला बघायचं आहे आता मी रेसिपी कशी केली आहे. तर तुम्ही बघू शकता किती टेस्टी असा रव्याचा शिरा वगैरे बनवलेला आहे. तर सकाळीच पौर्णिमा होती, तर छान पूजा वगैरे मी सकाळीच आवरून घेतली आहे. छान दत्ताची पूजा वगैरे, ही मोठी पौर्णिमा असते कारण की यामध्ये कसं दत्ताचा जन्म होतो आणि छान फुलं वगैरे छान असे हार वगैरे करून मी छान अशी माझी सकाळीच पूजा वगैरे आवरून घेतली आहे. आणि त्यानिमित्त म्हटलं प्रसाद बनवायचा काहीतरी, तर गाजराचा शिरा बनवणार होती, पण मी म्हटलं थोडा टाईम कमी आहे तर मी रव्याचा शिरा बनवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता तो शिरा मी कशा पद्धतीने केला आहे आणि केल्यानंतर मी देवाला नैवेद्य पण दिला आहे. तर चला मग आपण रेसिपी बघूया. तर काही नाही, त्यामध्ये छान असं तूप टाकलं आहे कढईमध्ये आणि छान असं गरम तूप होऊ दिलेलं आहे. शिरा काय हा सर्वांना वाटतो की शिरा हा काय इझीच असते, इझी तर सर्वच असते, पण ते त्याची एक प्रोसेस असते. तर बघा त्यामध्ये मी 1 वाटी रवा टाकला आहे आणि छान असा होऊ द्यायचा आहे, म्हणजे असं लालसर वगैरे छान होऊ द्यायचा आहे. तर छान त्याला भाजून घेतला आहे आणि तुपामध्ये असा खमंग त्याचा वास सुटला होता, कारण की कसं आहे ना, रवा हा छान असा भाजला पाहिजे तरच त्याची टेस्ट अशी चांगली लागते. तर छान असा रवा भाजून झाला आहे. त्यानंतर मी पाणी टाकलं आहे आणि छान आणखी थोडं त्याला परतून घेतलं आहे. त्यानंतर ना केसर टाकला. यामध्ये केसर टाकला तर असं छान असं नारंगी कलर येतो आणि छान वाटतं. तर त्यामध्ये केसर टाकून थोडं असून परतून घेतला आहे आणि छान काजू बदामचा भुरका यामध्ये थोडा होऊ दिला आहे, कारण की मग तो लवकरच शिजतो, नाही तर मग वरून टाकला तर कचर कचर लागतं. तर छान असा यामध्ये काजू बदामचा भुरका टाकला आहे. नंतरही वरतीन टाकायला ठेवला आहे. त्यानंतर साखर टाकली आहे. छान असं साखर टाकून पण छान होऊ दिलेलं आहे आणि वरतून असं छान असं तूप आणखी टाकला आहे, कारण की असा छान असा वाटला पाहिजे आणि सुंदर अशी त्याची टेस्ट लागली पाहिजे. तर त्यानुसार मी मस्त असा शिरा बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता आपला हा शिरा रेडी आहे. त्यावरतून आता मी आणखी काजू बदाम आणि केसर टाकत आहे. तर तुम्हीला हा माझा रव्याचा शिरा कसा वाटला नक्की सांगा. लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या चॅनल नक्की बघत जावा, जेणेकरून माझा टाईम वाढेल आणि मी छान छान रेसिपी आणखी टाकेल. सिंपल बट छान छान टाकेल. आणि अशा प्रकारे आजचा हा माझा डे पूर्ण झालेला आहे. अशा प्रकारे पूजा वगैरे करून मी आजचा हा रेसिपी बनवलेली आहे. तर माझी रेसिपी आणि आणखी याच्या आधीच्या रेसिपी कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगत जा, जेणेकरून मला करण्याचा आणखी इंटरेस्ट येईल. आणि तुम्ही माझी रेसिपी अशीच बघत जावा आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. राम राम मंडळी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे नेहमी स्वागत राहील आणि तुम्ही जर मला जास्त रिस्पॉन्स दिला तर मी चांगल्या रेसिपी आणखी टाकत जाईल. आणि सिंपलपणे आजचा हा रव्याचा शिरा तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की करून बघा. असंच छान छान रेसिपीसाठी लाईक कमेंट नक्की करा. थँक्यू. राम राम.